खडके मॅडम, आपल्याशी आनंदराज आंबेडकर साहेब बोलत आहेत. हॅलो. साहेब, मॅडम आहेत. थँक्यू सर. प्रदीप भोगलेला नाव लगेच समाज कल्याण अधिकारीला. नाही, बीड शहरामध्ये नवीन IPS अधिकारी दिल्यानंतर बीड शहराची गुन्हेगारी कमी होईल असं वाटलं होतं, परंतु बीड शहराच्या गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आणि गोरगरिबांना दमन करण्याचा किंवा त्यांना दाबण्याचा प्रकार आहे. जो कोणी मागासवर्गीय असेल, गरीब असेल, त्याला मारायचं, त्याला संपवायचं, त्याची कोणी दखल घेत नाही. अशा प्रकारची भावना या उच्चवर्णीयांची आणि इतर समाजाची झालेली आहे. ते हे चुकीचं आहे. यांच्या गरिबांच्या पाठीशी सदैवपणे रिपब्लिकन सेना उभी आहे. मी या निमित्तानं माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही विनंती करेल की तुमच्या घरांची जर परिस्थिती बघितली तर अतिशय दयनीय आहे. त्यांना घरकुल आणि इतर योजनेमधून लाभ देण्यात यावा. तसेच शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या योजनेतून या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. गेलेला माणूस परत येणं शक्य नाही, परंतु त्याचं कुटुंब रस्त्यावरती येता कामा नये, ही भूमिका आमची असणार आहे. निश्चित या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क करू, त्यांच्याशी पत्रव्यवहार करू आणि तसं प्रत्यक्ष भेटून देखील त्यांच्याशी मागणी करू. या कुटुंबाला न्याय देण्याची जबाबदारी निश्चित समाज माध्यम म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमची आहे. आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. उमेश दळवी या तरुणाचा अतिशय घृणास्पद आणि त्याला अतिशय हाल करून त्याचा निर्घुणपणे खून केलेला आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे. रिपब्लिकन सेना प्रथमतः या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करते. आणि अशा पद्धतीनं जर मागासवर्गीयांना, गोरगरिबांना कोणी हुकुमशाही पद्धतीनं राबवत असेल आणि त्यांना मारहाण करीत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. अतिशय हलाखीची परिस्थिती असलेले हे कुटुंब, आपला उदरनिर्वाह, तो मुलगा रोजानं जाऊन त्यांच्याकडे काम करत होता. त्यांच्या पत्नी या दुसऱ्यांचे भांडे घासून आपल्या घराचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतात. अशा व्यक्तींना यांच्या पाठीशी कोणी नाही असा समज करून त्यांना अशा पद्धतीनं त्यांचा अंत करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि पोलिसांनी जे काही त्यावरती ऍक्शन घेतलेली आहे ती मला वाटतं आणखी सक्त करण्याची किंवा कठीण करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये अॅट्रॉसिटीचे आणखी काही कलम वाढतात, ते वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर पोलिसांनी त्या एक आरोपी अटक केलाय असं आम्हाला समजतंय, परंतु त्यामध्ये अनेक लोक सहभागी असू शकतात. त्या सर्वांना अटक करणं आवश्यक आहे. जो कोणी मालक होता त्या दारूगुत्त्याचा, तो दारूगुत्ता अनधिकृत आहे आणि त्या अनधिकृत दारूगुत्त्यावरती तो काम करत होता. पहिला प्रश्न असा पडतो की इथे पोलीस यंत्रणा आहे की नाही. जर पोलीस यंत्रणा असेल तर अनधिकृत दारूगुत्ते चालतात कसे. आणि ही जी काही गुन्हेगारी या बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे, त्याला पोलिसांनी आवर घालावा. आणि जो कोण त्याचा जो अड्डा होता त्या अड्ड्यावरती तात्काळ बुलडोझर फिरवावं, अन्यथा आमची रिपब्लिकन सेना ते काम करेल शासनाकडून जर ते होत नसेल तर. परंतु अशा पद्धतीनं गोरगरिबावरती अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही. आणि हे जर प्रशासनाला याच्यावरती आवर घालता येत नसेल तर त्यांनी तसं आम्हाला कळवावं. आम्ही त्यावरती आवर घालण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. पाहायला गेलं तर आपण पोलीस यंत्रणा जी आहे कुठेतरी सक्षम अपयशी ठरण्याचे निश्चित पोलीस यंत्रणांचे हे अपयश आहे. पोलीस यंत्रणा हे कार्यक्षम असून असं मागच्या प्रकरणाच्या नंतर लक्षात आलं होतं किंवा नवीन IPS अधिकारी जर दिले आपल्याकडे तर त्याचा काही परिणाम होईल, परंतु परिणाम उलटे दिसत आहेत. गुन्हेगारीचं प्रमाण कमी होण्याच्या ऐवजी वाढत आहे. मागे एक तरुणाला पोलीस कस्टडीमध्ये केजमध्ये
त्याचा मर्डर झालेला होता. पण पोलीस यामध्ये सहभागी आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो. कारण हप्ता दिल्याशिवाय जे काही प्रायव्हेट आहे किंवा अनधिकृत गुत्ते दारूचे चालतात कसे, आणि हे जर चालत होते ते पोलिसांना याची खबर मिळाली नाही का? जरी मिळाली असेल तर त्यांनी ते बंद का केलं नाही? या सगळ्या गोष्टीचे प्रश्न पोलिसांना द्यावे लागतील. आणि असे किती लोकांचे तुम्ही मागासवर्गीयांचे बळी घेणार आहात, किती गोरगरिबांना मारणार आहात, हा प्रश्न देखील या निमित्तानं निर्माण होतो. त्यामुळे पोलीस प्रशासनानं अतिशय कडक कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण कुटुंबाशी संवाद साधला, कुणाकुणाचा संवाद झाला आणि कुणाबरोबर संवाद साधला? आम्ही आमचे नेते आनंदराज आंबेडकर साहेबांनी ही बातमी जेव्हा मुंबईला त्यांना कळाली त्यावेळेस त्यांनी मला फोन करून आदेश केला की आपण तात्काळ त्या कुटुंबाच्या भेटीला जा, त्यांना सांत्वन करा आणि त्यांना जी काय मदत आपल्याकडून करता येईल ती आपण केली पाहिजे. कारण जो काही समाजामध्ये होत आहे की गरिबाच्या पाठीशी कुणीच नाही, परंतु गरिबाच्या पाठीशी आंबेडकर सदैव आहेत. ज्या बाबासाहेबांना तुमचा माझा उद्धार केला त्या बाबासाहेबाच्या नातवानं आदेश दिला आणि त्या ताईच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. त्यांच्या ज्या पत्नी आहेत उमेशच्या, त्यांच्याशी आम्ही भेटलो. त्यांच्या आई आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्या बहिणी आहेत, या सर्वांशी आम्ही संवाद केला. त्याचबरोबर समाज कल्याणचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनद्वारे मी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की जो काही शासनाचा निधी असेल, गेलेला माणूस तर परत येणार नाही, परंतु शासनाची मदत त्यांना होणं अत्यंत आवश्यक आहे. तात्काळ त्यांनी ती मदत करावी आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ती मदत करू. आमचे जिल्हा अध्यक्ष तिथले ते जातील आणि त्यांच्या पुढाकाराने त्यांना ती तात्काळ मदत उपलब्ध करून देतील. आणि त्याचबरोबर पोलीस SP ज्या मॅडमकडे चार्ज आहे त्यांना माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी देखील फोन करून आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.